नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील खंडाळा गांगनेर गावात रस्ता बांधकामात मुरुमाऐवजी मातीचा वापर केला असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। रस्ता तयार करताना कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले आहे असा आरोप करण्यात येत आहे। नागपूर जिल्ह्यातील खंडाळा हे गाव कंत्राटदाराच्या मनमानी प्रकाराचा बळी ठरले आहे। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मातोश्री पांधन रस्त्याची चौकशी करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले। मातोश्री पांधन विकास योजनेअंतर्गत 2023-24 या आर्थिक वर्षात काही काम मंजूर करण्यात आलं होतं। या कामासाठी 20 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला। खंडाळा गांगनेर ग्रामपंचायती अंतर्गत हे काम करण्यात आलं। या रस्ते कामात निविदेनुसार 1 फूट माती आणि 1 फूट मुरुम टाकायचा होता, मात्र असं काहीही झालं नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शक्यता आहे। त्यामुळे चौकशी करून कारवाई न झाल्यास जिल्हा बांधकाम विभागासमोर उपोषण करू असा इशारा सरपंचांना दिला आहे। या ठिकाणी कलेक्टर साहेबांच्या पॅनलवर असलेले काही कॉन्ट्रॅक्टर लोकांनी या ठिकाणी मातोश्री पांधन रस्त्याचे बांधकाम केलं। या ठिकाणी त्या मातोश्री पांधन रस्त्यामध्ये 2 फूट मातीकरण आणि 1 फूट मुरुमकरण करायचे होतं। अनेक कॉन्ट्रॅक्टरनी या ठिकाणी या क्षेत्रात अनेक मातोश्री पांधन रस्त्याचे काम झालेले आहे आणि माझ्यासुद्धा गावात या कामावर आपण इथे उपस्थित आहे। मी शासनाला 22 तारखेला निवेदन दिलं की या ज्या पांधन रस्त्याची आहे अमरसिंग वानखेडे ते विश्वनाथ वाघमारे या पांधन रस्त्याची चौकशी करण्यात यावी। याच्या परिपूर्ण बिल कॉन्ट्रॅक्टरनी उचल करून घेतलेला आहे। याची चौकशी करून या ठिकाणी योग्य ते पण त्यांना कंत्राटदारावर किंवा ज्या जीई डेप्टीवर कारवाई करावी म्हणून मी त्यांना पत्र दिलं। या ठिकाणी या पांधन रस्त्याचे ऑडिट व्हायला पाहिजे। या ठिकाणी 2 फूट मातीकरण 1 फूट मुरुमकरण करून केलेलं म्हणून त्यांनी या पैशाची उचल केलेली आहे आणि त्या ठिकाणी फक्त मातीकरणच दिसते आहे। मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो।